कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रोहा तालुक्यातील पडम ते रोहा मार्ग म्हणजे प्रवासात जीव धोक्यात घालण्यासारखाच झालाय। रस्त्यात इतके मोठे खड्डे आहेत की रस्ता आहे की खड्डा याचा पत्ताच लागत नाही। रेल्वे फाटकाचा त्रास आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन खासदार सुनील तटकरे यांनी 3 वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचं काम मंजूर करून घेतलं होतं, पण आजही त्याचं काम संथ गतीने सुरू आहे। एका माहितीनुसार खड्ड्यामुळे एका महिलेला आपला जीव देखील गमवावा लागला। यावर आदेश देऊनही ठेकेदारानं केवळ माती टाकून समज केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता संतप्त झालेल्या नागरिकांनी 28 तारखेपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, हाच खरा प्रश्न आहे। एवढे की किमान ठीक आहे, रोडचं काम चालू आहे ना, तर रोजचे रोज रोड लेवल तरी केला पाहिजे। आता जेसीबी असून लेवल मारली तर तेव्हा तिथून आम्हाला तिथून फिरवतो, पण भरपूर म्हणजे भीती वाटते, कारण कसं आहे गाडी पूर्ण टर्निंगला झुकते, पलटी होण्याची भीती वाटते। तर मी रोज इथून गाडी घेऊन जातो रोहाला, पॅसेंजर घेऊन जातो, पॅसेंजर घेऊन येतो, परंतु जेवढे पैसे काही 100-200 रुपये कमवतो, जास्तीत जास्त 500 रुपये धंदा रिक्षाचा होतो, आणि तो सगळा धंदा मला रोज पंक्चर होते, कुठला टायर कसते, कुठला नट होते, ह्याच्यातच माझे पैसे जातात। आणि गेले 3-4 वर्ष हे असंच चाललंय। तर हा रस्त्याचे खड्डे नुसते भरू नका, मातीने भरतात, दुसऱ्या दिवशी तसेच होतात। व्यवस्थित रस्ता करा, हेच आमचं येतोय, दुसरं काहीच नाही। मला एवढं सांगायचं आहे, मी एवढं सांगू इच्छितो की ही दयनीय अवस्था आहे। आताच्या आता येत्या 10 मिनिटात तिसऱ्यांदा गेट बंद होऊन तिथं आम्हाला उभा राहून राहायची वेळ आलेली आहे। आणि त्या रोडवरती त्या ट्रॅकवरती जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यावर त्यांच्या शासनाने लक्ष घालून योग्य त्या खात्याने त्यावर लक्ष केंद्रित करून ते खड्डे दुरुस्त करण्यात यावे। व PWDने जो खाली जो रस्त्याचे जे डागडुगपणा जो केलेला आहे तो व्यवस्थित जर केला नाही तर आमचे एका भाड्या मारून वेळोवेळी टायर पंक्चर होणे व गाड्या नादुरुस्त होऊन पॅसेंजर लोकांना त्रास होणे हे आम्हाला दुखापत आहे। ही येणेकरून आमच्यावर लक्ष केंद्रित करून दुखापत दूर करावी हीच आमची त्या खात्याकडे विनंती आहे। गेलं तर त्या रस्त्याला किती वेळा ते सारखी खडे टाकतात, कायच टाकतात, पण ते रस्ता चांगला काय बनवून ठेवतच नाहीत। काय करायचं या लोकांनी? बाईकवर जाणाऱ्यांना त्रास आहे, गाड्या चालवतात, 4 व्हीलर चालवतात, त्यांना किती त्रास आहे ते। आणि हा मधीतच कॉलम टाकलाय, ठीक आहे, काम आहेच, काम करायला पाहिजे, परंतु काय तिथं सारखे खड्डे पडतात, तिथं काय डबलचा चांगला हे केला तर होणार नाही का? ते व्हायला पाहिजे। आम्ही गेले 2.5-3 वर्ष वारंवार प्रशासकाला या रस्त्याच्या दुर्व्यवस्थेविषयी वारंवार त्यांना दाखवत आहोत की हा रस्ता पूर्णतः नादुरुस्त झालेला आहे, त्याची पूर्तता आम्हाला करून द्यावी। परंतु आमच्या विनंती अर्जाकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत आहे। आम्ही आमच्या स्थानिक आमदार खासदारांना सुद्धा याची दखल दिलेली आहे, पण त्यांच्या आदेशाला पण ते धुरकावली करून इथे दुर्लक्षच करत आहेत। अनेकांचं इथे अपघात होत आहेत। खारापटी गावातील एका रिक्षा चालकाच्या पत्नीने इथे प्राण सुद्धा गमावले, तरी पण हा रेल्वे ठेकेदार जो आहे RK अदानी मला वाटतं त्याचं नाव आहे, परंतु त्याची एवढी दादागिरीच म्हणावी लागेल चाललेली आहे की ह्या रस्त्यांबाबत अनेक नागरिकांना होणारा त्रास, माझे रिक्षा चालक एवढे नाराज आहेत की म्हणून माझी एकदा पुन्हा विनंती आहे की हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे। नागरिकांना होणारा त्रास मी खरोखर शब्दात सांगू शकत नाही। तर आपण आता रोहा रेल्वे स्थानक येथील उड्डाणपुलाच्या इथे आहोत। साधारण 2.5 ते 3 वर्ष या उड्डाणपुलाचे काम चालू आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या उड्डाणपुलाच्या लगतच जो रस्ता आहे, जो मुख्य रोड आहे, त्याला अक्षरशः खड्ड्याचे स्वरूप आलेले आहे। नक्की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे समजायला मार्ग नाही आहे। साधारण 2.5 ते 3 वर्ष झाले सातत्याने खासदार आमदारांकडे ही तक्रार स्थानिक नागरिक करत असतात। त्यानंतर आमदार खासदारांकडून वेळोवेळी येथील अधिकाऱ्यांना तसेच ठेकेदाराला सूचना दिल्या गेल्या असतात, परंतु फक्त सूचनेचं पालन म्हणून या खड्ड्यांमध्ये माती टाकून एक प्रकारे समज केला जातो। अजून किती दिवस असा नागरिकांना, या रोहेकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे।